नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. महाराष्ट्राच्या इतिहासात 2000 वर्षापूर्वी शालिवाहन कुळात गौतमी या नावाची एक प्रभावशाली आई होऊन गेली. सातकर्णी शालिवाहन हा तिचा पुत्र, पैठणचा सम्राट. तो स्वतःला अभिमानाने अन कृतज्ञतेने म्हणून घेत असे. गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन नाशिक आणि पुणे परगण्यात असलेल्या लेण्यांमधील शिलालेखात या मायलेकांचे उल्लेख सापडते. त्या महान राजमातेनंतर महाराष्ट्राला महान राजमाता आणि लोकमाता लाभली, ती जिजाऊसाहेबांच्या रूपाने. इसवी सन 1630 ते 33 पर्यंतचे शिवाजी राजांचे शिशुपण त्यातून डोळ्यापुढे येते. नंतर राजांचे बालपणही अधिक स्पष्ट होत जाते. त्यांच्या बालपणाच्या खेळांचे आणि खेळण्यांचे सापडलेले उल्लेख मार्मिक आहेत. आपल्या सवंगड्यांच्या बरोबर शिवाजीराजे लढाईचे खेळ खेळतायत. या लुटुपुटीच्या लढाईत मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकण्याची राजे आणि त्यांचे चिमणे सैनिक शर्थ करताहेत. अन राजे म्हणताहेत, हे किल्ले आपले, आपण इथे राज्य करू. इथं राजांचे पाय पाळण्यात दिसतात. अन राजमातेचे महत्त्वाकांक्षी मन त्या पाळण्याच्या झोक्याप्रमाणे घोडदौड करताना दिसते. अविद्येने मती जाते, मतीविना गती जाते, गतीविना सर्वस्व जाते, हे राजमातेच्या आणि पुढे महाराजांच्या मनात किती खोलवर रुजले होते. शिवाजी महाराजांची सर्वांगीण, अतिसुंदर आणि कर्तबगार अशी घडण जिजाऊसाहेबांनीच केली. शिवाजी महाराज जे काही शिकले ते अंतर्मुख होऊन विचारांनी शिकले. त्यांच्या विचारात विवेक होता. अंतःचक्षूंनी ते गगनालाही ठेंगणे करून टाकतील अशा भावना, अशी स्वप्ने, अशा आकांक्षा ते पाहत होते. नंतर कृतीत आणत होते. पूर्ण व्यवहारी दृष्टीने वागत होते. मागच्या पिढ्यात घडलेल्या घटनांचा खोलवर विचार करीत होते. त्यातून शिकत होते. प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव घेऊनच शिकायची असं ठरवलं तर माणसाला मार्कंडेयाचं आयुष्यही पुरणार नाही. ते शिकण्याकरताच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. इतिहास म्हणजे साक्षात अनुभव. म्हणूनच आज आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने काय होईल? असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा, सामाजिक आकांक्षा आणि व्यक्तिगत आकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांची चरित्रे मिळून एक महान महाभारतच आपल्यापुढे उभे आहे. जिजाऊसाहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. शिवाजीराजांना त्यांनी पाळण्यापासून सिंहासनापर्यंत घडवलं. हाती छिन्नी हातोडा घेतला. तो प्रखर बुद्धीचा अन सुसंस्काराचा, राजसंस्काराचा. स्वतः राजांना बोटाशी धरून राजांच्या 16व्या-17व्या वयापर्यंत त्यांनी राज्यकारभाराचे अन राजनीतीचे मार्ग धारविले. स्वतः न्याय आणि राज्यकारभार केला. नंतर आपण स्वतः राजव्यवहारातून अलगद पावले टाकीत त्या बाजूला होत गेल्या. राजाच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अन राजाच्या अनुपस्थितीत, विशेषतः आग्र्याच्या भयंकर संकट काळात स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार स्वतः पाहिला. अगदी चोख, कुठेही काहीही कमी न पडू देता. अन नंतर संपूर्ण प्रसन्न मनाने आणि समाधानाने त्यांनी राज्यकारभारातून निवृत्ती घेतली. मोह, लोभ, उपभोग, सत्तेची हाव इत्यादी विषारी पदार्थांचा त्यांनी स्वतःला कधी स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या तेजाचे वलय हे हिंदवी स्वराज्याच्या मागे शेवटपर्यंत फिरत मात्र राहिले. कवी जयराम पिंडे यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे खरोखर जिजाऊसाहेबांचे जीवन कादंबिनीवध जगजीवनदान हेतूनेच भरून राहिले होते. त्यांच्या जीवनाला रंगच द्यायचा असेल तर तो भगवा रंगच द्यावा लागेल. सत्ता, संपत्ती, तारुण्य, सौंदर्य आणि आयुष्य याचा कोणी मोह धरू नये. हे सारं वा यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करावा. ते आज असते, उद्या संपते, शिल्लक राहतो तो त्याचा कसा उपयोग केला, तो इतिहास. महाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की अशा प्रकरणांना नाव काय द्यावे, त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते. आकांक्षापुरती जिथे गगन ठेंगणे. खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले. मोगलाविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहीम सुरू केली.
दिनांक 4 फेब्रुवारी 1670 अन लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदराच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्या उडवल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वतः जिंकलेला किल्ला कर्नाळा दिनांक 22 जून 1670 म्हणजे 4 फेब्रुवारी ते 22 जून अवघ्या 5 महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर 1670 प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. 15,000 स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली अन ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. मात्र पहिल्या सुरस्वारीपेक्षा इसवी सन 1664 जानेवारी ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली. सर्व प्रतिकारांना तोंड देत देत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्या वरवारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्टीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खर्ची घालून आत्ता तरी इंग्रजांकडून अधिक फारसे मिळणार नाही, फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या तर संपत्तीच्या ऐवजी जबर संघर्ष समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती घेऊन महाराजांनी नाशिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाची आणि सुखसमृद्धीची झाली. पूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केली नाही. सावध होते आणि कडवेपणाही वागले ते इंग्रजच. या त्यांच्या कडवेपणाचा परिणाम म्हणजे या सुरतेचे ते 85 वर्षांनी म्हणजे इसवी सन 1756 मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्टीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परतला तेव्हा लंडनमध्ये त्याचा राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता म्हणून सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला. त्या शिवाने दुसऱ्यांदा आपली बदसूरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळवलेले सर्व किल्ले आणि मुलूक शिवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रूही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्र्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो, त्याचे अपमान केले, त्याला कैदेत टाकले, त्याला ठार मारण्याचे बेत केले, त्याचा हा शिवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले. शाही वाढदिवसाच्या दिवशी शिवाने अर्पण केलेल्या सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले. महाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद, बुऱ्हाणपूर, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडवण्यासाठी निघाला आणि त्याने वनी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्या अंधारात गाठले. ही कार्तिकी पौर्णिमेची रात्र होती. दिनांक 16 ऑक्टोबर 1670 भयंकर युद्ध पेटले. दाऊद खान, इखलास खान, रायमकरंद, संग्राम खान घोरी इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजावर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचा अवघड डाव साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हाताची ती वणीची सप्तशृंगी भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड पराभव झाला. महाराज स्वतः रणांगणात झुंजत होते. कार्तिकेच्या पौर्णिमेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली. गनिमी कावा या छुप्या छाप्याच्याही पलीकडे जाऊन
मोकळ्या मैदानात अन रात्रीच्या अंधारातही महाराज अन मावळे झुंजले अन फत्ते पावले.